रात्रीचे भारनियमन रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण. उपसरपंच जालिंदर चव्हाण. जोर कुंभारे गावातील रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण व तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी दिला. सोमवारी ग्रामस्थांनी महावितरणच्या कोपरगाव विभागीय कार्यालयावर तातडीने घेराव घालून कार्यकारी अभियंता एस.पी. शिंदे यांना बेमुदत उपसरपंच जालिंदर चव्हाण मार्गाने आंदोलन रघुनाथ वस्ते गणेश वक्ते यांनी निवेदन दिले. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र कोपरगाव व दिनेश पंडोरे उपस्थित होते. सायंकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत होणाऱ्या वीज खंडितमुळे बिबट्याच्या दहशतीत नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्व जोर कुंभारे गावकरी आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहे. जोर कुंभारे गावामध्ये बिबट्याचा फार वावर वाढल्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लोक संध्याकाळच्या वेळेस घराच्या बाहेर बसतात हवेशीर, कारण की लाईट ही कंटिन्यू जात असते. भारनियमन फार यांनी वाढवलेलं आहे आणि ते फक्त जोर कुंभारीवरच वाढवलेलं आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत यांनी असा भारनियमाचा जो भार टाकलेला आहे तो फक्त जोर कुंभारी गावावर टाकलेला आहे. इतर गावात आम्ही चौकशी केली तर इतर गावामध्ये कुठेही भारनियमनाचा प्रकार आम्हाला आढळून आलेला नाही आणि आम्हाला हे वडवडीची उत्तर दिले जातात. आता दाररावसाहेब, संतोषराव दाररावसाहेब, तसंच आपले एस.पी. शिंदे आणि आमचे आले पंडोरे साहेब या ठिकाणी त्यांनी मला उत्तर दिलं का आत्ता 2-4 दिवस जाऊ द्या, 2-4 दिवसांनी या ठिकाणी भारनियमन हे चांगल्या पद्धतीने करून देऊ आणि भारनियमन कमी करायचा प्रयत्न करू. मी त्यांना विचारलं की लोक बिबट्याची दहशतीखाली आहे. लहान मुलांना एखाद्या ठिकाणी घराच्या बाहेर जर दबा धरून बसलेला बिबट्या तो जर अचानक आला आणि एखाद्या लहान मुलावर झाप मारली, त्याला जबाबदार कोण? उद्या ह्या दहशतीतून जे भयभीत वातावरण झालेलं आहे ते याला कारणीभूत फक्त MSCB राहील, कारण त्यांनी ती भार आमच्या फक्त जोर कुंभारीवरच टाकलेला आहे. हे भारनियमन आमचं सुरळीत करून द्यावा अशीच मी यांना विनंती करतो. आणि जर यांनी 2-4 दिवसात जर आमचं भारनियमन जर नाही व्यवस्थित केलं तर मग याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.